समानस्तु भोजनम, समान भोजन असो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पुरातन वाङ्मय जर कोणतं असेल तर आहे वेद। वेद आहेत 4: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। या वेदामध्ये सहनो भुनक्तु असं एक वाक्य येतं। याचा अर्थ होतो आपण एकत्र खाऊया। सहनो भुनक्तु ही वेदातली प्रसिद्ध ओळ आहे। संगतीला राहावे आणि पंक्तीला खावे असे एक म्हण आहे। आणि संगतीला राहावे पंक्तीला खावे असं केल्यानंतर एखादा माणूस कसा आहे ते आपल्याला कळत असते। ज्यांच्याबरोबर आपण शिकतो किंवा काम करतो त्यांच्याबरोबर बसून गप्पा करीत आनंदाने खाण्याचा अनुभव अतिशय सुखद असतो। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वापार युगाच्या अंती, युग आहेत 4: कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता सध्या चालू आहे कलियुग। तर भगवान श्रीकृष्णाने या कलियुगाच्या आधी म्हणजे द्वापार युगाच्या शेवटी अवतार धारण केला वृंदावनामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये मथुरेजवळ। वृंदावनामध्ये भगवान परमात्मा आले, मथुरेत अवतार घेतला, जन्म घेतला आणि लीला मात्र भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये गोकुळामध्ये केल्या। तर तिथे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी गोपालन करायचे, गाई चारण्याकरता जायचे आणि तिथे जाऊन सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करायचे आणि गोपाळ कला करायची। त्याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। आणि असं करण्याचं, एकत्रीकरण करून गोपाळ कला करण्याचं कारण काय त्याचाही विचार या पाठामध्ये सांगितला आहे। आणि तो विचार आपण सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे। जात, धर्म आणि सांपत्तिक स्थिती यातील फरक विसरून सहभोजन करण्याने एकात्मतेची निर्मिती सहजगत्या होईल यात शंका नाही। आणि तीच एकात्मता करण्याकरिता, त्या एकात्मतेचे विचार रुजवण्याकरताच या समानस्तु भोजनम या पाठाची निर्मिती केलेली आहे। म्हणजे 5000 वर्षापूर्वीच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपण सर्व एक आहोत, समान आहोत याप्रमाणे जातीयता, भेद, स्पृश्य अस्पृश्य भेद, सांपत्तिक स्थिती विषम असली तरी सर्व एकत्र येऊन भोजन करावं, एकत्र येऊन एका विचाराचं व्हावं आणि एकत्र येऊन काम करावं, हे विचार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्व जगाला दिले आहेत। म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा संपूर्ण जगताचे कोण आहेत? गुरु आहेत। कृष्णम वंदे जगद्गुरुम। तर तो पाठ आपण आज शिकणार आहोत। बालकृष्ण गोकुले गोपालनम करोति स्म। बालकृष्ण, भगवान श्री बालकृष्ण लहान असताना गोकुळामध्ये गोपालन करीत असे। प्रतिदिनं सह वयस्यैः सह वनं गच्छति स्म। दररोज भगवान श्रीकृष्ण मित्रांबरोबर वनात जात असे। वयस्यैः सह, वयस्य म्हणजे कोण? मित्र। वयस्यैः सह म्हणजे कोण? मित्रांबरोबर। गोकुलस्थः बालगोपालः वासुदेवेन सह आसायं हिंडन्ते स्म। गोकुळात राहणारे बालगोपाल भगवान श्रीकृष्ण अर्थात वासुदेव यांच्याबरोबर संध्याकाळ होईपर्यंत फिरत असत। आता या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये बालकृष्ण शब्द वापरला आहे आणि या वाक्यामध्ये वासुदेवेन असा शब्द वापरला आहे। तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे वसुदेव। वसुदेवाचे पुत्र म्हणून त्यांचं नाव पडलं वासुदेव। पूर्वीच्या काळामध्ये मुलाची किंवा मुलीचं जे नाव ठेवलं जायचं ना, तर ते आपल्या आईवडिलांच्या नावावरून ठेवलं जायचं। आता भगवान परमात्म्याचं नाव
वासुदेव का पाडलं, तर त्यांच्या वडिलांचं नाव वसुदेव होतं म्हणून वासुदेव नाव पडलं. त्याचप्रमाणे अर्जुनाचं अजून एक नाव आहे पार्थ. तर पार्थ हे जे नाव आहे ना, तर त्यांच्या आईच्या नावावरून, अर्जुनाच्या आईचं नाव होतं कुंती, कुंतीचं दुसरं नाव होतं पृथा, पृथेचा मुलगा म्हणून त्या अर्जुनाचं नाव पडलं पार्थ. किंवा जनक राजाची मुलगी म्हणून सीता मातेचं दुसरं नाव आहे जानकी, जनकाची मुलगी म्हणून जानकी. अशाच प्रकारे वसुदेव, वसुदेवस्य अपत्यम वासुदेवः, वसुदेवाचे पुत्र म्हणून वासुदेव. तर गोकुळमध्ये राहणारे जे बालगोपाळ होते ते या वासुदेवाबरोबर म्हणजेच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर असहाय्य म्हणजे दिवसभर संध्याकाळपर्यंत हिंडन्त्यस्म म्हणजे फिरत होते. माध्यान्हे ते सर्वे स्वगृहेभ्य आनीतानि खाद्यवस्तूनि एकत्र उपविश्य खादन्ति स्म. माध्यान्हे दुपारच्या वेळी ते सर्व लोक आपले बालगोपाळ स्वगृहेभ्य आनीतानि खाद्यवस्तूनी स्वतःच्या घरून आणलेली खाद्यवस्तू एकत्र उपविश्य एका ठिकाणी एकत्र करून उपविश्य बसून खादन्ति स्म खात होते. एकस्मिन् दिने भोजनवेलायां सर्वे गोपाः कृष्णं परितः उपविशन्. एकस्मिन् दिने म्हणजे एके दिवशी जेवणाच्या वेळी सर्व गोपाळ कृष्णाच्या भोवती बसले. देवकीनंदनः गोपबालान् अपृच्छत्. देवकीनंदन देवकीचा मुलगा म्हणून त्याचं नाव पडलं देवकीनंदन. गोपबालांना अपृच्छत, अपृच्छत म्हणजे काय, विचारू लागला किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपबाळांना विचारले. अद्य भोजनार्थम किम आनीतम. अद्य म्हणजे आज, भोजनार्थम म्हणजे जेवणाकरिता, किम म्हणजे काय, आनीतम म्हणजे आणले आहे. आज जेवणासाठी काय आणले आहे. इति अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गोपबाळांना विचारतात. तदा प्रथम अवदत. तेव्हा पहिला गोपाळ म्हणाला, मम समीपे दध्योदनम वर्तते. माझ्याजवळ दध्योदन म्हणजे दही भात आहे. दधी म्हणजे दही आणि ओदन म्हणजे भात, दध्योदन दही भात आहे. अपरः अभाषत. दुसरा म्हणाला, मम समीपे पृथुकाः. माझ्याजवळ पोहे आहेत. एवमेव सर्वे. अशा प्रकारे सर्वजण बोलू लागले की आमच्याजवळ काय काय आहे. तर एक जण म्हणू लागला, मम समीपे अपूपाहा. माझ्याजवळ काय आहे, अपूपाहा म्हणजे काय, अनारसे आहेत. दुसरा म्हणतो, मम समीपे लड्डुकाहा. माझ्याजवळ लाडू आहेत. मम समीपे वटकाहा. माझ्याजवळ वडे आहेत. मम समीपे मोदकाहा. माझ्याजवळ मोदक आहेत. मी मोदक आणलेले आहेत. अशा प्रकारे ते बोलू लागले. अवदन म्हणाले. तदा कृष्ण अवदत. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले. काय म्हणाले, अयि मित्राणि वयम एतेषां खाद्यपदार्थानां मिश्रणं कुर्मः. अरे मित्रांनो, आपण आज या खाण्याच्या पदार्थांचे मिश्रण करू. सर्वे गोपालाः आनंदेन कृष्णाय स्वं खाद्यम अयच्छन्. सर्व गोपाळांनी आनंदाने श्रीकृष्णाला आपापले खाद्य दिले, खाणे दिले. कृष्णः स्वयमेव पदार्थानां मिश्रणम अकरोत. आणि सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. कोणाचे अनारसे असतील, कोणाचे पोहे असतील, कोणाचे दही भात असेल, कोणाचे लाडू असतील, तर कोणाचे वडे असतील, तर कोणाचे मोदक असतील, कोणाचे अनारसे असतील. हे सर्व पदार्थ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केले, एकत्र केले. म्हणजे त्यांचं काय केलं, मिश्रण केलं. सर्वेभ्यः च तत् मिश्रणं पर्यवेशत. आणि ते मिश्रण करून सर्वांना ते वाढले. तत् अपूर्वम स्वादिष्टम मिश्रणम सर्वेभ्य अतीव अरोचत. तत् म्हणजे ते, अपूर्व म्हणजे काय, एक विशेष, स्वादिष्ट म्हणजे स्वादाने युक्त स्वादिष्ट, मिश्रणम सर्वेभ्य अतीव अरोचत. ते सर्व मिश्रण
स्वादिष्ट मिश्रण सर्वांना अतिशय आवडले। यतः तस्मिन् मिश्रणे न केवलं खाद्यपदार्थः अपितु स्नेहश्च मिश्रितः, कारण की त्या मिश्रणामध्ये केवळ प्रत्येकाच्या घरचे पदार्थच मिश्रित होते असं नाही, तर प्रत्येकाचं स्नेह, प्रत्येकाचा प्रेम, तो प्रेमभावसुद्धा त्यामध्ये मिसळलेला होता, म्हणून ते अतिशय सुंदर गोड झालं होतं। तदा गोपनायकः बालकृष्ण अवदत्, त्यावेळेला गोपांचा नायक, गोपातील मुख्य भगवान श्रीकृष्ण म्हणाला, इतः परम वयम सर्वे सम्मिल्य एव भोजनं कुर्मः, यापुढे आपण सर्व एकत्र बसूनच जेवण करूया। अयि मित्रांनी, अरे मित्रांनो, अस्माकं मनांसी समानानि, अस्माकं विचाराः समानाः, अतः अस्माकं भोजनमपि समानमस्तु। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे मित्रांनो, आपली सर्वांची मनसुद्धा सारखी आहेत, आपल्या सर्वांचे विचारसुद्धा काय आहेत, सारखे आहेत, आणि म्हणूनच आपले मन आणि विचार समान असल्यामुळे आपलं भोजनसुद्धा कसं असलं पाहिजे, समानच असलं पाहिजे। समानस्तु भोजनम। अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कोणाची जात पाहिली नाही, कोणाचा धर्म पाहिला नाही, कोणाचं आर्थिक स्थिती पाहिली नाही, तर सर्व गोपाळांना एकत्र केलं। कोणी गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणी सामान्य जातीचा असेल, कोणी विशेष जातीचा असेल, कोणाचा कोणता धर्म असेल, तर तो जात धर्म भिन्न भेदभाव टाळून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या सर्वांना एकत्र केलं। एकत्र आपण व्हावं, पण त्याच्याकरता काय महत्त्वाचं सांगितलं आहे शेवटच्या वाक्यामध्ये, सर्वांची मनं एकत्र पाहिजे, सर्व त्यांचे विचारसुद्धा समान पाहिजे। मग सर्वांची मनं जर एकत्र आली, सर्वांचे विचार जर एकत्र आले, तर मग समान भोजन असं का असू नये, समान भोजन असायला हरकत काय आहे, हेच विचार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वापार युगाचे अंती अवतार घेतल्यानंतर सर्व जगाला दिले। आणि तसं जर आता झालं तर जे भेद निर्माण होत आहेत माणसांमध्ये, तर तो भेद नष्ट होईल आणि सर्वजण गुण्यागोविंदाने राहतील। अशा प्रकारे या पाठाचा भाव आपण पाहिला आणि तात्पर्यसुद्धा आपण पाहिलं आहे। तर तुम्हीसुद्धा आपल्या जीवनामध्ये जात, धर्म आणि आर्थिक परिस्थितीनुसार भेद न करता सर्व जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी म्हणजे कोण आहे, आपली आई, आणि आपण तिचे लेकरं आहोत। हे सर्व पृथ्वीचं वरचे जे माणसं आहेत, ते सर्व माणसं म्हणजे आपल्या कुटुंबातीलच आहेत, याप्रमाणे भाव ठेवावा आणि एकमेकातील राग, द्वेष, मत्सर सर्व विसरून सर्व जगताशी प्रेमाने वागावे। साने गुरुजींची खूप गोड प्रार्थना आहे, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे। अस्तु। अशा प्रकारे हा पाठ आपण या ठिकाणी शिकवलेला आहे। तुम्हाला योग्य जर वाटला तर निश्चितच तुम्ही आपल्या या संस्कृत अध्ययन या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे, आणि तुम्हाला कसा वाटला तर ती प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंटच्या द्वारे।